नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लास 12 फिजिक्स चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन यावरील आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करतो आहोत. त्यातला हा एक्झाम्पल नंबर 16 बघा. कंपेअर द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट 127 डिग्री सेल्सिअस विथ RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल्स ॲट 27 degrees Celsius, given that molecular masses of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. जर डेटा कलेक्ट करायचं ठरवलं तर लक्षात ठेवा, आम्हाला फॉर हायड्रोजन टेम्परेचर दिलेले बघा, ज्याला आपण T(H2) ने डिनोट करूया, ते आहे 127 डिग्री सेल्सिअस. मग ह्या 127 डिग्री सेल्सिअसचं रूपांतर केल्विनमध्ये करण्यासाठी आपण 273 त्याच्यात ॲड करत असतो. सो 127 प्लस 273 विल बिकम 400K. आता हे केल्विनमध्ये रूपांतर झालं. नाउ फॉर ऑक्सिजन टेम्परेचर T(O2) असं आपण म्हणणार इज इक्वल टू ते 27 डिग्री सेल्सिअस दिलेले. मग 27 प्लस 273 विल बिकम 300K. ना मॉलिक्युलर वेट सुद्धा आम्हाला दिलेत. मॉलिक्युलर वेट ऑफ H2 दॅट इज M ऑफ H2 असं आपण डिनोट करणार, विच इज गिवन 2. अँड मॉलिक्युलर वेट ऑफ O2 दॅट इज M ऑफ O2 ते आपण 32 गेलेलं आहे, हे लक्षात ठेवा. नाव वी हॅव टू फाइंड आउट दॅट C ऑफ H2 अपॉन C ऑफ O2 म्हणजे RMS वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन अपॉन RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन. तो रेशो आहे RMS स्पीड ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन मॉलिक्युल्स, हे लक्षात ठेवायचं. नाउ RMS स्पीड इज गिवन बाय, इन जनरल RMS स्पीड C is given by root of 3RT upon M0. मग फॉर हायड्रोजन RMS स्पीड आपण कसं डिनोट करणार, C ऑफ H2 विच फ्रॉम दिस फॉर्म्युला तुम्ही कसं लिहिणार, 3R हा तर कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट. टेम्परेचरच्या जागी तुम्ही लिहिणार T ऑफ H2 आणि मॉलिक्युलर वेटच्या जागी तुम्ही लिहिणार M ऑफ H2, कारण हे हायड्रोजनसाठी आहे RMS स्पीड, ह्याला आपण 1 म्हणूया. सिमिलरली फॉर ऑक्सिजन जर तुम्ही लिहायचं ठरवलं RMS स्पीड तर C ऑफ O2 असं लिहिणार इज इक्वल टू रूट ऑफ 3R. कॉन्स्टंट तसंच राहील, ते बदलत नाही. हायड्रोजन असं ना तर ऑक्सिजन असं ते तसंच राहील. हे बदलणार T ऑफ O2 आणि M ऑफ O2, याला तुम्ही 2 म्हणणार. नाव फ्रॉम 1 अँड 2 वी गेट. मग आपण 1 अँड 2 वरून RMS स्पीड ऑफ हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्युलचा जर रेशो घेतला तर C ऑफ H2 आपण C ऑफ O2 आणि C ऑफ H2 आपण लिहिलं होतं बघ रूट ऑफ 3R T ऑफ H2 अपॉन M ऑफ H2 अपॉन ऑक्सिजनचा RMS स्पीडचा फॉर्म्युला लिहिला होता आपण रूट ऑफ 3R अपॉन T ऑफ O2 अपॉन M ऑफ O2. मग या दोघा रेशोमध्ये अंशात 3 ऑफ R याच्या अंशात 3 ऑफ R हे कट जर केले तर हा जो भागिले आहे रेशोपैकी हा डिनॉमिनेटर आपण इन्व्हर्सली मल्टिप्लाय करायचा, म्हणजे M ऑफ O2 वर येईल आणि T ऑफ O2 खाली राहील. हे डिनॉमिनेटर इन्व्हर्सली मल्टिप्लाय होणार ना, म्हणून हे मी वर उलट लिहिलं आणि हे जसं तसं लिहिलं. सो रूट ऑफ M ऑफ O2 अपॉन T ऑफ O2 इंटू रूट ऑफ T ऑफ H2 अपॉन M ऑफ H2 हे असं लिहिणार इन्व्हर्सली मल्टिप्लाय. मग आता यामध्ये मी किमती भरणार. M ऑफ O2 32 आहे, T ऑफ H2 400 आहे, T ऑफ O2 300 आहे, M ऑफ H2 2 आहे. हा जर नीट भागाकार केला तर 2 0 हे 2 0 हे कट झाले आणि अशा रीतीनं 2 16 जा 32 16चा भाग जातो आणि 16 4 जा 64 होतं आणि हा उरतो 3 जसाच्या तसा. अशा रीतीनं 64चं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते येतं 8, हा रूट 3 जसाच तसा राहतो. आणि अशा रीतीनं C ऑफ H2 अपॉन C ऑफ O2 हा जर रेशो लिहायचा तर 8 रूट 3 8 इज टू रूट 3 असा आपण रेशो लिहितो. दिस इज द आन्सर.
एक्झाम्पल नंबर 17 बघ. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ ए गॅस ॲट STP गिवन स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डेटा बघ. डेटामध्ये तुला दिलेले व्हॉल्यूम ऑफ गॅस विच इज डिनोटेड बाय V ते दिलेले 5 लिटर. ह्या लिटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपण त्याला 10⁻³ न मल्टिप्लाय करतो. हे लक्षात ठेवा. नाव दिस लिटर इज कन्वर्टेड इंटू मीटर क्यूब. सो 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब is volume of that gas. Now pressure P is given 1.013 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता कायनेटिक एनर्जी आम्हाला काढायची आहे. नाव कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस इज गिवन बाय फॉर्म्युला बघा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 P into V, where P is pressure, V is volume. So 3/2 into pressure is 1.013 into 10⁵ into volume V is 5 into 10⁻³. Now this is kinetic energy, that means unit joule. So आपण जर 5 3 जा 15 केलं अपॉन 2 केलं आणि हा जसाच्या तसा ठेवला आणि 10⁵ इंटू 10⁻³ लॉ ऑफ इंडायसेसनं यांची होणार वजाबाकी 10⁻². तर पहिल्यांदा आपण हा गुणाकार करून घेऊ. 15 इंटू 1.013 हा गुणाकार जर तुम्ही केला तर तो येतो 15.195 आणि त्याला जर 2 न डिवाइड केलं तर फायनली उत्तर येतं बघा 7.5975 इंटू 10⁻² जूल. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 7.5975 इंटू 10⁻² जूल. Example number 18. Calculate the average molecular kinetic energy 1 per kilomole, 2 per kg, 3 per molecule of oxygen at 127 degrees Celsius, given that molecular weight of oxygen is 32, R is 8.31 joule per mole per K and Avogadro's number Na is 6.02 into 10⁻23 molecules per mole. डेटा मध्ये तुला टेम्परेचर दिलेलं आहे 127 डिग्री सेल्सिअस. मग ह्या 127 डिग्री सेल्सिअसचं रूपांतर केल्विनमध्ये करण्यासाठी त्याच्यात 273 ॲड करायचा असतो, विल बी 400 K. मग M0 दॅट इज मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन विच इज गिवन 32. R कॉन्स्टंट दिलेलं आहे तुला 8.31 जूल पर मोल पर के आणि ॲव्होगाड्रोच नंबर दिलेला आहे तुला 6.02 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. तर एवढं आम्हाला दिलेलं आहे. नंबर 1 कायनेटिक एनर्जी पर के मोल असं विचारलेलं आहे, पण आपण पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी पर मोल काढू, मग त्याचं रूपांतर के मोलमध्ये करू. हे नीट समजून घे. सो कायनेटिक एनर्जी पर मोल is given as 3/2 PV. नीट बघ, तुला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. PV इज इक्वल टू NRT. दिस इज द आयडियल गॅस इक्वेशन. आणि जर N इज इक्वल टू 1 असेल, 1 मोल असेल, तर आपण तेच कसं लिहिणार, PV इज इक्वल टू RT. म्हणजे तुझा जो हा फॉर्म्युला आहे PV इज इक्वल टू RT, हा असा होईल. कायनेटिक एनर्जी पर मोल इज इक्वल टू 3/2 PVच्या जागी येणार RT. आता तू किमती भर. 3/2 ॲज इट इज. R तुला दिलेलं आहे 8.31 आणि T आहे 400 केल्विन. जर 2 ने याला डिवाइड केलं तर 200चा भाग जाईल आणि 200 इंटू 3 विल बी 600 आणि हा 8.31 ॲज इट इज. मग हा प्रॉडक्ट जर आपण केला तर कायनेटिक एनर्जी पर मोल
येणार बघ 4986.00 जूल पर मोल. आता ह्याचं रूपांतर आपण जूल पर के मोलमध्ये करणार आहोत. म्हणून कायनेटिक एनर्जी पर किलो मोल इज इक्वल टू, आता ह्या कायनेटिक एनर्जी पर मोल तर कायनेटिक एनर्जी किलो मोलमध्ये कन्व्हर्जन करत असताना हा छेदात आहे किलो, म्हणून मोलचं किलोमध्ये कन्व्हर्जन करताना छेदात आहे, म्हणून 10 आपण -3 याला मल्टिप्लाय करणार. ह्याला जर 10 - 3 मल्टिप्लाय केलं तर पर मोलचं रूपांतर पर के मोलमध्ये होतं. हे शांतपणे बघ. म्हणून पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी पर मोल काढलं, ते इतकं आलं. आता ह्याचंच रूपांतर कायनेटिक एनर्जी पर किलो मोलमध्ये जर करायचं असेल तर हा छेदात आहे, म्हणून 10 - 3 छेदात घेतला. आता युनिट झालं बघ जूल पर के पर मोल. आता जर आपण 10 - 3 अंशात घेतला तर तो होणार +3 आणि अशा रीतीनं 4986 × 10 जूल पर के पर मोल असं होईल. आता जर तू हा डेसिमल ॲक्च्युली इथे हा डेसिमल जर तू 3 घर लेफ्ट हँड साईडला सरकवला तर याला तू लिहिशील 10 - 3. हा तर 10 - 3 ऑलरेडी आहे, पण हा डेसिमल तू लेफ्ट हँड साईडला 3 घर इकडं नेशील तर याला तू मल्टिप्लाय करशील 10 - 3. म्हणजे ऑलरेडी 10 - 3 इंटू परत 10 - 3 दॅट विल बिकम 10 - 6 आणि अशा रीतीनं हा डेसिमल इकडे येईल. सो कायनेटिक एनर्जी पर के मोल इज इक्वल टू 4.986 × 10 - 6 जूल पर के पर मोल. दिस इज द फर्स्ट आन्सर. आता सेकंड क्वेश्चन असा होता की कायनेटिक एनर्जी पर के जी इज गिवन बाय कायनेटिक एनर्जी पर के जी इज इक्वल टू 3/2 RT upon M0. So 3/2 R 8.31 T 400 M0 32. आता एक गोष्ट लक्षात ठेव जे आपण या ठिकाणी लिहिले बघ. नोट हिअर वी नो दॅट M0 म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन आणि ते 32 असतं, पण 32 काय ग्रॅममध्ये असतं. आम्हाला जर के जीमध्ये उत्तर काढायचं असेल तर ह्या ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करून घ्यावं लागेल. सो वी वॉन्ट टू कन्वर्ट इट इंटू के जी आणि अशा रीतीनं M0 म्हणजे हा आपण कसं लिहिणार 32 × 10 - 3 के जी. कायनेटिक एनर्जी पर किलोग्रॅम इज इक्वल टू असं लिहिलं 3/2 RT अपॉन M0. हा M0 आता मी किलोग्रॅममध्ये लिहिला म्हणजे 10 - 3 मल्टिप्लाय केलं. हा 10 - 3 मी जर वर आणला तर तो होणार पॉझिटिव्ह आणि अशा रीतीनं 600 × 8.31 × 10 - 3 अंशात आणला म्हणून पॉझिटिव्ह झाला. अपॉन छेदात 32 तसंच राहिला. हा गुणाकार केला 10 - 3 तसा अपॉन 32. आता हे मी लॉगच्या साह्यानं कसं केलं बघूया. तर मित्रांनो हे बघा हा 49चा मी 8मध्ये लॉग बघतोय तो येतो 6972 आणि 6चा मीन डिफरन्स येतो 5. अशा रीतीनं हा 5 जर मी या 6972 मध्ये ॲड केला तर हे होणार 6977. तर अशा रीतीनं या इथं मी लिहिलं 6977 मायनस. आता मी 32चा लॉग बघणार 0मध्ये, पण तत्पूर्वी याची कॅरेक्टरिस्टिक मी लिहिणार 32 म्हणजे 2 अंक आहेत, 1 न कमी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे 1 लगेच पॉईंट. आता 32चा 0मध्ये लॉग बघा. या 32चा 0मध्ये लॉग येतो 5051 म्हणून या इथं मी लिहिलं 5051. आता यांची सबट्रॅक्शन मी करणार त्याला मी अँटीलॉग म्हणणार. यांची सबट्रॅक्शन जर मी केली तर ती येते 2.1926 म्हणजे याचा अर्थ मला 19चा 2मध्ये अँटीलॉग बघायचा आहे आणि 6चा मीन डिफरन्स. या 19चा
2मध्ये म्हणजे 1556 आणि 6चा मीन डिफरन्स येतो 2. हा 2 जर मी या 1556मध्ये ॲड केला तर हे होईल 1558. म्हणून या इथं मी लिहिलं 1558. राहिला डेसिमल देण्याचा. मी डेसिमल याकडे बघून दिलं. इथं 2 हा अंक आहे. यापेक्षा एक अजून घर जास्त म्हणजे 3 घर लेफ्ट हँड साईडपासून मला डेसिमल द्यायचा असतो. म्हणून 1 2 3 या इथं डेसिमल येईल आणि अशा रीतीनं 155.8 हे याचं आन्सर येणार आहे. म्हणून मी हा भागाकार लॉगनी जो केलता तो आला 155.8 आणि हा 10⁻³ जसाच्या तसा होता. आता जर मित्रांनो मी हा डेसिमल 2 घर लेफ्ट साईडला लिहिला तर इथं मला 10⁻² लिहावं लागेल, कारण 2 घर मी लेफ्ट साईडला गेलो. 1.558 इंटू हा 10⁻³ तर आहेच आहे आणि डेसिमल 2 घर तिथं नेला लेफ्टला म्हणून 10⁻² लिहिला. सो टोटल लॉ ऑफ इंडायसेसने 10⁻5 होणार आणि अशा रीतीनं 1.558 इंटू 10⁻5 जूल हे त्याचं उत्तर येणार. अशा रीतीनं कायनेटिक एनर्जी पर kg इज इक्वल टू 1.558 इंटू 10⁻5 जूल. हे सेकंड क्वेश्चनचं उत्तर झालं. आता मला काढायचं आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल आणि कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज गिवन बाय 3/2 RT अपॉन ॲव्होगाड्रोज नंबर. सो 3/2 इंटू R 8.31 इंटू T 400 अपॉन NA म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर 6.02 इंटू 10⁻23. आता हा 10⁻23 मी जर अंशात आणला तर तो होणार मायनस आणि अशा रीतीने ह्या 2नं जर मी या 400ला डिवाइड केलं तर होणार 200 इंटू 3 दॅट इज 600 8.31 इंटू 10⁻23 आणि हा अपॉन 6.02 आला. तर हा 600 म्हणजे तुला माहिती 6 इंटू 100 दॅट मीन्स 6 इंटू 10⁻². म्हणून हा 6 मी इथं लिहिला. हे तर जसंचे तसं आहे आणि हा 10⁻² त्या 100चा लिहिला आणि 10⁻23 परत ॲज इट इज आहे. आता बघ ह्या 6ने जर मी याला गुणलं तर तो गुणाकार येतो 49.86 आपण हा 6.02 आहे आणि लॉ ऑफ इंडायसेसनं हे झालेलं आहे 10⁻21. आता मला हा भागाकार लॉगच्या साह्याने करायचा आहे. तो मी या इथं तुम्हाला करून दाखवलं आहे बघा. लॉग ऑफ 49.86. आता तो आपण जर मगाशी पाहिल्या पद्धतीने जर पाहिला तर याची कॅरेक्टरिस्टिक काढली, एक लगेच पॉईंट आणि 49चा 8मध्ये आणि 6चा लॉग बघितला तर तो येतो 69.77 हे आपण मागाशी पाहिलं आहे. मायनस लॉग ऑफ 6.02 हे तुला लॉगने बघायचं आहे म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक तू लिहिशील. पूर्णांकात एकच अंक आहे म्हणून त्याच्यापेक्षा एकने कमी म्हणजे 0 पॉईंट. आता तू 60चा 2मध्ये लॉग बघणार आहेस तर हे बघा मित्रांनो, या 60चा हा 2मध्ये लॉग बघितला तर तो येतो 77.96 म्हणून या इथं मी लिहिला 77.96. मग यांची वजाबाकी जर केली आफ्टर सबट्रॅक्टिंग यू विल गेट अँटीलॉग दॅट इज 0.9181 आणि अशा रीतीनं 91चा 8मध्ये अँटीलॉग बघा आणि 1चा मीन डिफरन्स बघा. या 91चा 8मध्ये जर आपण अँटीलॉग बघितला तर तो येतो 82.79 आणि 1चा मीन डिफरन्स जर बघितला तो येतो 2. तो 2 जर याच्यात ॲड केला तर 82.81 होणार आहे. 82.81 आणि
हा 0 आहे, म्हणजे याच्यापेक्षा एक घर जास्त, म्हणजे एकाच घरानंतर लेफ्ट हँड साईडकडून आपण जर डेसिमल दिला तर 8.281 हे त्या डिव्हिजनचं, त्या भागाकाराचं उत्तर येतं. आणि अशा रीतीनं हा भागाकार मी लिहिला 8.281 इंटू हा 10⁻21 ॲज इट इज, अँड दिस इज इन जूल. सो थर्ड क्वेश्चनचं उत्तर मिळालं, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 8.281 इंटू 10⁻21 जूल. मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 19 बघा. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट बाय ए ब्लॅक बॉडी ऑफ surface area 100 centimeter square when it is maintained at 227 degree Celsius. काय दिलं डेटामध्ये? तुम्हाला एनर्जी रेडिएटेड दिलं आहे, दॅट इज डी क्यू. दिस इज डिनोटेड बाय डी क्यू. डी क्यू इज इक्वल टू एनर्जी रेडिएटेड विच इज आस्क्ड. नाव डी टी, दॅट इज टाईम. किती दिलेलं आहे? 1 मिनिट. 1 मिनिट मीन्स 60 सेकंड. Now area, surface area is given, A is equal to surface area 100 centimeter square. लक्षात ठेवा, या 100 सेंटीमीटर स्क्वेअरचं रूपांतर, कन्वर्जन मीटर स्क्वेअरमध्ये करायचं असेल तर या सेंटीमीटर स्क्वेअरला आपण 10⁻⁴ ने मल्टिप्लाय करतो, दॅट विल बिकम मीटर स्क्वेअर. सो हा 100 म्हणजे 10⁻², हा 10⁻⁴ ने मल्टिप्लाय केला मीटर स्क्वेअरमध्ये रूपांतर करण्यासाठी. सो लॉ ऑफ इंडायसेसनं ह्यांची होणार ॲडिशन -4 + 2 दॅट इज -2. सो 10⁻² मीटर स्क्वेअर इज द ए, दॅट इज एरिया. नाव टी टेम्परेचर तुला दिलेलं आहे 227 डिग्री सेल्सिअस. मग 227 + 273, that addition will be 500 K. So this will converted into Kelvin. Now E, that is emissivity for black body, this is 1, please note. Now sigma, that is Stephen's constant, which is 5.67 into 10⁻⁸ Weber per meter square K⁴. आता हे स्टीफन्स कॉन्स्टंट ही कॉन्स्टंट असल्यामुळं ते आम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलं किंवा नाही दिलं तरी क्वेश्चन पेपरच्या वर सुरुवातीलाच असे कॉन्स्टंट लिहिलेले असतात, तिथं लक्ष ठेवायचं. अन्यथा हे तुमच्या पाठ असलं पाहिजे. सिग्मा, दॅट इज स्टीफन्स कॉन्स्टंट, इज 5.67 into 10⁻⁸ Weber per meter square Kelvin⁴. Now the rate of loss of heat from a body is given by dq upon dt, and formula is E A sigma T⁴ for black body. Now if you multiply by dt to this side, it will become dq is equal to E A sigma T⁴ into dt. Now substitute all values. So E is 1, area is 10⁻², Stephen's constant sigma is 5.67 into 10⁻⁸, आणि T 500 त्याचा ⁴ आणि dt म्हणजे 60 सेकंद. सो दिस इज इन जूल. नाव आपण आता हे सॉल्व करत असताना थोडंसं काय करतोय नीट लक्ष ठेवा. हा 567 जसं तसा 5.67 इंटू हा 60 जसाच्या तसा. आता हा जो 500 आहे, हा 500 म्हणजे 5 इंटू 100⁻⁴. मग 5⁻⁴ सेपरेट होईल इंटू 100⁻⁴ सेपरेट होईल, आणि हा 10⁻² ॲज इट इज 10⁻⁸ सुद्धा ॲज इट इज. मग 5.67 इंटू 60 हा जर प्रॉडक्ट आपण केला तर तो प्रॉडक्ट येतो 340.20 इंटू 5चा जर मी 4th घात केला तर तो येतो 625 इंटू 100⁻⁴, दॅट मीन्स 10⁻²⁴, दॅट मीन्स 10⁻8. हा 10⁻², हा 10⁻⁸ ॲज इट इज. 10⁻+8 आणि 10⁻⁸ हे आपसात कट होतील, आणि जर मी
हा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो इतका इंटू द 10⁻²² आणि जूल. मित्रांनो, हा जो गुणाकार आहे हा गुणाकार आपण लॉगच्या साह्याने केलेला आहे हे लक्षात ठेवा. तो पण एकदा बघून घेऊया कसा केला. लॉग ऑफ 340.2 म्हणजे हे, इंटू म्हणजे प्लस लॉग ऑफ 625. मी कॅरेक्टरिस्टिक काढली, पूर्णांकात 3 आकडेत, 1 न कमी म्हणजे 2, लगेच पॉईंट दिला. आता 34चा मी 0मध्ये लॉग बघणार आणि 2चा मीन डिफरन्स बघणार. तर या 34चा 0मध्ये लॉग येतो बघ 5315 आणि 2चा मीन डिफरन्स आहे 3, म्हणजे 5318 अशी ॲडिशन होणार. तर या इथं बघा लिहिलं आपण 5318. आता ह्यांची कॅरेक्टरिस्टिक पूर्णांकात 3 अंक, 1 न कमी म्हणजे 2, ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. लगेच पॉईंट दिला. 62चा 5मध्ये लॉग बघायचा. तर या 62चा 5मध्ये लॉग बघणार आपण. या 62चा 5मध्ये लॉग बघायचा आहे तर तो येतो 7959. 32चा 7मध्ये आणि 7चा मेन डिफरन्स. जर आपण 32चा 7मध्ये अँटीलॉग बघितला तर तो येतो 2123 आणि तसंच पुढं सरकलो तो 7चा मेन डिफरन्स येतो 3. हा 3 जर यामध्ये आपण ॲड केला तर तो होणार 2126. सो अँटीलॉग झाला 2126. आता राहिला प्रश्न डेसिमल देण्याचा. तर 5 पेक्षा एक घर जास्त म्हणजे लेफ्ट हँड साईडपासून आम्हाला 6 घरानंतर डेसिमल द्यावं लागेल. 1 2 3 4 5 आणि 6 आणि इथं डेसिमल येणार म्हणजे 212600 हे त्याचा आन्सर राहील. आणि अशा रीतीनं मी या इथं हा जो प्रॉडक्ट आहे तो लिहिला 212600 इंटू हा 10⁻² जसं तसं आहे. आता हे इथं डेसिमल आहे आणि हे डेसिमल एंडचं मी 2 घर लेफ्टला सरकवलं तर याला मी 10⁻² मल्टिप्लाय करणार. लक्षात ठेवा, म्हणजे डेसिमल इथं आला तर ते होईल 2126 इंटू हा 10⁻² जसाचे तसा राहील आणि याला 10⁻² मल्टिप्लाय केलं म्हणजे -2 +2 10⁻², 10⁻² आपसात कट होतील आणि अशा रीतीनं आपल्याला एनर्जी रेडिएटेड DQ = 2126 जूल हे त्याचं फायनल उत्तर मिळणार आहे.